चला ओपनर्स ओपनर्स पाठवायचेत. विनंती असेल टीम अंबरचे ओपनर्स आपण पाठवा लवकर. लॉर्ड्स क्लब चे ओनर विजयजी पाटील साहेब त्यांचे आगमन झाले. त्यांना मी विनंती करतो आपणही यायचं मंचावरती. आपले ही सहर्ष हार्दिक स्वागत. सर टीम अंबरचे सलामीची जोडी पाठवा मित्रांनो. बघा फर्स्ट वॉर्निंग आलेली आहे. आता ओपनर जर नाही आले तर 2 रनची पेनल्टी देण्यात येईल. हे आताच क्लिअर करतोय. आणि दोन्ही टीम्स पहिला बॉल पडण्याआधी तुमचा 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. ती देखील गोष्ट लक्षात ठेवा. सामन्याला सुरुवात होत आहे. दोन्ही टीम्स 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये आले नाहीयेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. अंबरच्या टीमचा 12th मॅन जॉईन झाला. कलंबोली टीम तुमचा नाही आहे आणि पहिला बॉल पडण्याआधी जर 12th मॅन नाही आला तर 2 रनची पेनल्टी असेल. ही गोष्ट आताच क्लिअर करतोय. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. इन कंट्रोल नव्हते. फिल्डर येत आहे डीप स्क्वेअर लेग मधनं. सिंगल मिळेल. कलंबोली टीमला 2 रनचे पेनल्टी इथनं जाहीर करण्यात येते बिकॉज 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये नाहीये. एका धाव्यानं दरम्यान सुरुवात करण्यात आली. बॅटर प्रथमेशच्या माध्यमातून प्रथमेश आणि गणेश ही जोडी सलामीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा सामना असणार आहे बिकॉज ऑफ पहिल्या फेरीतील सामना. राउंड द विकेट. नेक्स्ट बॉल उडवला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. फिल्डर लॉंग ऑन बट कॅच ड्रॉप आणि रन घेण्याचा प्रयत्न. रनआउटची शक्यता. तिथेही मिस्टेक. बघा जेव्हा खऱ्या अर्थाने ना ग्राउंड फिल्डिंग मध्ये मिस्टेक होते ना तिथे ती गोष्ट फार जास्त टोचणारी असते. कारण तुम्हाला कॅचेस पकडाव्याच लागतील. 3 ओव्हरची मॅच आहे. तिथेही तुमच्या माध्यमातून जर अशा मिस्टेक्स होतील तर त्या फार त्रासदायक आहेत. आणि इथे कॅच ड्रॉप झाली. जिथे कुठेतरी बॉलरला विकेट मिळाली असती, पहिली सफलता मिळाली असती, तिथे बॅटरला जीवनदान दिलंय. 1 रन इथेही मिळेल. धाव फलक आता 2 वरती. स्कोर कार्ड 2 वरती आहे. बॅटरला जीवनदानही दिलं. बॅटर गणेश सध्याच्या घडीला थोडे खुश असतील कारण मागील चेंडूवरती कॅच ड्रॉप झाली. नेक्स्ट बॉल पॅन वरती टाकलाय आणि यस बॉल स्टम्प्सला ट्रिप होऊन गेलाय. यष्टांचा वेध घेतलाय. पहिली सफलता इथे मिळेल. धक्का पहिला लागलाय बॅटर प्रथमेशच्या स्वरूपामध्ये टीम अंबरजेला.
सफलता पगली मिळाली. परेश आला नवीन बॅटर. येत्या क्षणी पुल करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहे डीप मध्ये, बॉल फील्ड करतात. सिंगल मिळेल. धावफलक या एका धावेच्या साह्याने स्कोर कार्ड आता 3 वरती जातोय. फार लांबचा प्रवास करून अंबरची टीम आज भिवंडीमध्ये पोहोचली खेळण्यासाठी. मला वाटतं 1.5 तासाचा प्रवास झाला असावा. बट कुठेतरी प्रयत्न हाही असेल की जर इतका लांबचा प्रवास करून आपण इथे आलोय तर कुठेतरी आपल्या टीमची क्वालिटी काय आहे, आपण कोणत्या लेवलचा खेळ करू शकतो हे दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथे नक्कीच असेल आणि ते करणं गरजेचंही आहे. गणेश स्ट्रायकिंग एंड वरती. नेक्स्ट बॉल. हा बॉल सोडून दिला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन इथे मिळेल. अतिरिक्त रनच्या साह्याने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 4 धावा धावफलकावरती. बघा आतापर्यंत आज जो खेळ झालेला आहे तुम्हाला मिनिमम 35 to 40 पर्यंत तरी पोहोचावंच लागेल. 3 ओव्हरची मॅच आहे त्या अनुषंगाने. पुलचा फटका. फिल्डर आहेत आणि मिस्टेक होणार नाहीये. कॅच पकडली जाईल. आणखीन एक धक्का इथे लागतो. बॅटर गणेशलाही जावं लागेल वापस. न्यू बॅटर मयूर येत आहेत मैदानात हातामध्ये बॅटिंग करण्याकरिता. बघा स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर ज्या एक्सपेक्टेशन्स होत्या, ज्याप्रमाणे खेळायचं होतं त्याप्रमाणे खेळ तर झालेला नाहीये. बट अजून मी म्हणेन खेळ बाकी आहे. कमबॅक होऊ शकतोय. हुक करायचा होता. बॉल हवेमध्येही आहे. सिंगल इथेही कंप्लीट केली जाईल आणि अशा प्रकारे पहिले षटके इथे समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स बनवण्यात आल्या. 5 धक्के लागले. 2 टीम अंबरजे अजूनही येत्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. सुरुवात थोडी शांत आहे बट एकंदरीत जर विचार केला तर 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. येत्या 2 षटकांमध्ये जरीही चांगली बॅटिंग केली तरी सुद्धा मी म्हणेन इथनंही एक चांगला टोटल इथे उभारला जाऊ शकतो. पण दुसऱ्या बाजूने टीम कलंबोली खुश असेल बिकॉज पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आणि 2 विकेटही काढलेत बॉलर संकेतने. सेकंड ओव्हर. बॉलर तयार होत आहेत बॉलिंग मार्कवरती. पंकज तयार होत आहेत सेकंड ओव्हर मध्ये. प्लेसमेंट जर आपण पाकले या षटकामध्ये तर लॉंग ऑनही पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आहे. त्याप्रमाणे काऊ कॉर्नरला एक फिल्डर आहे. पॅन वरती होता. यष्टांचा वेध घेतलाय. सफलता मिळेल. आणखीन एक धक्का इथे लागतोय आणि टीम अंबरजेसाठी अडचणीही वाढतायत कारण अवघ्या 5 धावेंवरती हा 3रा झटका. राज कढाव येतात बॅटिंग करण्याकरिता. राज क्रमांक 5 वरती. सुरुवात चांगली राहिली नाही अंबरजे टीमसाठी कारण 3 विकेट गेलेत. 5 धावा धावफलकावरती. हा की फुल टॉस होता. बेनिफिट घेता आला नाहीये. बॉल दरम्यान फायनली ग्रीजनकडे जातं पण विकेट किपर तिथे पोहोचतात आणि बॉल फील्ड करतात. इन बिटवीन जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल. या बॉलवरती एक सिंगल आणि धावफलक आता 6 वरती जाऊन पोहोचलाय. मग हा सिंगल डबलने मी म्हणेन जो टोटल हवा आहे तिथपर्यंत पोहोचणं अवघड आहे. प्लेन मिस. डॉट बॉल इथे येतोय
आणि जो दबाव बनलाय ना सध्या सगळीला टीम अंबरजेवरती, या परिस्थितीमध्ये बॉलर्ससाठी थोडा टास्क इझी झाला, कारण प्रेशर पूर्णपणे बॅटर्स वरती आहे. इथे डॉट बॉल नाही काम बनतंय कलंबोली टीमचं. पंकजचं हे षटक चांगलंच चाललंय, बिकॉज 3 बॉल टाकलेत, फक्त 1 धाव आतापर्यंत दिली आहे आणि 1 बहुमूल्य विकेट या षटकामध्ये त्याने काढली आहे. पुलचा फटका आणि बॉल थेट गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. फुल अँड पॉवरफुल जो फटका हवा होता तो फटका फायनली इथे येतोय. बॅटर परेश सपाटमधनं हा षटकार. असे फटके हवे आहेत आणि भरपूर सारे असे फटके हवे आहेत. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 12 धावा फलकावरती. अजूनही येत्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकामध्ये. बघा असे भरपूर सारे फटके हवेत, कारण किमान फाईट जरी करायची असेल तरी सुद्धा तुम्हाला 25 ते 30 तरी हवे आहेत आणि तिथे पोहोचण्यासाठी मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. फुल लेंथ प्लेन मिस येतोय डॉट. षटकारानंतर कमबॅक इथे केलाय. बघा एकंदरीत CCGचा आपण विचार केला शाळेज क्रिकेट ग्राउंडचा, तर स्क्वेअर बाउंड्रीज थोड्या छोट्या आहेत. जेव्हा पूलचे फटके लागतात तेव्हा मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलं की बॉल बाउंड्री लाईनचा बाहेरच जातो आणि मागील चेंडूवरती ते पाहायला मिळालं. पण त्यात नंतर कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळाली पंकजकडून आणि हा फटका एक्झॅक्टली कोणत्या प्रकारे खेळायचा होता. चला विनंती असेल जो निर्णय दिलाय तो मान्य करा आणि खेळाला सुरुवात करा पुन्हा एकदा. चला बॅटर्स आता आपल्याला विनंती आहे, निर्णय दिलेला आहे, लीगल बॉल आहे, फिल्डिंगही सेट झालेली आहे. सो चला सुरुवात करा. बारा धावा फलकावरती अंतिम षटकाचा खेळ इथे बाकी आहे. अंतिम षटक या पहिल्या 17 मधलं आणि यानंतर होणारा जो सामना आहे पहिलाच बॉल हुक केलाय, फाईन लेगला बीट केलंय, बॅकअपला खेळाडू येत आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे. अखेरेस बॉल उचलला फेकलाय, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. काय एकंदरीत मी म्हणेन की 14 धावा धावफलकावरती आहेत. कुठेतरी आपण चर्चा करत होतो की किमान फाईट करायचे असेल तर 25 ते 30 तरी हवे आहेत. अजूनही ते शक्य तर आहे, कारण बघा 14 धावा धावफलकावरती 2 चांगले फटके आले तर इथनही एक फायटिंग ड्रोन उभारला जाऊ शकतो. पुढील सामना टीम कवाड आणि त्यांचा अगेन्स्ट टीम भिनार. आता ही सफळ होऊन खेळायचं होतं. डॉट बॉल आणखीन एक येतोय. टीम कवाड आणि टीम भिनार से कॅप्टन यायचं आपण टॉससाठी. ऑन साइडला फटका खेळलेत, फिल्डर आहेत पण बॉल निघून जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार इथे येतोय आणि याच फटक्यांची गरजही आहे. 4 धाव्यांच्या साह्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 18 धावा फलकावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या 17 मध्ये. जे बजरंग गोडसे बी चषक 2025 पर्व आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा जो नाव आहे ना त्या नावातही भरपूर काही दडलेलं आहे. गोडसे बी, महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट उचलून पहा. गोडसे बी या नावाचा दबदबा फार मोठा आहे आणि त्याच टीमचा एक अंश म्हणजे U25 टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा
पायावरती फ्लिक केला गॅप मध्ये हा की बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. हेच तर फटके हवेत आणि ते फटके येत आहेत बॅटर राज कडाव्याचा बाट मधनं सलगचा दुसरा चौकार. आणखीन एक चौकार इथे येतोय. धावफलक आता जाऊन पोहोचलोय 22 वरती. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. राजचे हे 2 फटके ना कुठेतरी ऊर्जा संचारित करणारे फटके होते कारण एकंदरीत पूर्णपणे डगआउट शांत झाला होता कारण रन्स स्कोर कार्ड वरती तितक्याशा नव्हत्या. बट हे ज्या खऱ्या अर्थाने 2 फटके आलेत ना त्यात नंतर असं वाटतं की किमान फाईट तरी केली जाऊ शकते. आणि दिशा खराब आहे. अतिरिक्त रन नक्कीच मिळेल. स्कोर कार्ड आता 23 वरती. 23 ऑन द बोर्ड. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कुठेतरी एखादी बाउंड्री त्या 2 चेंडूंवरती जर आली तर अंबरची टीम थोडं बेटर फील करेल. 23 धावा धाव फलकावरती. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या पकल्या 17 मध्ये. यानंतर कवाड आणि भिनार ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. फुल टॉस उडवलाय आणि फुल टॉस बॉल वरती फुल ठोल. वाह षटकार. बघा हा खेळच असा आहे मित्रांनो कारण एकंदरीत जो बॅटर स्ट्रगल करत होता ऍट दी एंड तोच बॅटर आता त्यांच्या टीमला एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचवतोय. स्कोर कार्ड आता 29. याआधी जेव्हा मैदानाच्या आतमध्ये राज आला तेव्हा प्रॉपरली शॉट सिलेक्शन कुठेतरी मिस्टेक्स होत होत्या बॅटिंगमध्ये. बट त्यात नंतर ऍट दी एंड जे फटके हवे होते आपल्या टीमला ते फटके राज कडावचा बॅटमधनं येत आहे. 2 चौकार 1 षटकार या इनिंगच्या जोरावरती कुठेतरी आता आपल्या टीमला अशा सिच्युएशन मध्ये उभं केलंय राजने की जिथनं फाईट केली जाऊ शकते, जिथनं हा सामना जिंकलाही जाऊ शकतो. शेवटचा बॉल पहिल्या सत्रामधला शेवटचा बॉल तो ही ऑन साइडला फटका डीप मध्ये मिड विकेटला फोल्डर सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी परतायचा आहे परतलेत बट फक्त एकच धाव मिळेल. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. लढता झगडता एक फायटिंग टोटल इथे उभारलं टीम अंबरजीने. 30 धावा बनवल्या आणि 31 धाव्यांचं एक फायटिंग टोटल सेट केलं अगेन्स्ट टीम कलंबोली. आणि प्लस 2 रन पॅनल्टी आपण इम्प्लिमेंट करणार आहोत कारण 2 रन पॅनल्टी आहे टीम कलंबोलीला म्हणजे 30 आणि 2 रन पॅनल्टी 32 आणि 33चा टार्गेट असेल टीम कलंबोलीसाठी. चला कवाड टीमचे कॅप्टन आणि भिनार टीमचे कॅप्टन आपण यायचे टॉससाठी. कवाडचे कॅप्टन आलेले आहेत. भिनारचे कॅप्टनही पोहोचतात. अगदी थोड्याच वेळात सेकंड इनिंगलाही होईल सुरुवात. कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल आणि पुन्हा एकदा आवाज आपण ऐकूया विश्वाजी केने यांचा. धन्यवाद. लॉर्ड्स क्लबचे ओनर विजय शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टॉस दरम्यान करण्यात येत आहे. टॉस कंप्लीट आणि टॉस जिंकलाय बिनार टीमने. आणि प्रथमतः डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. धन्यवाद विशालजी पाटील यांचा गोड आवाज आपण ऐकलात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. मॅच आपण पाहतोय शहापूर आणि कळंबोली जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 33 धावा बनवायच्या. चला बॅटर्स मध्ये आतमध्ये लगेचच जा. येस बॅटर्स देखील सज्ज आहेत आणि आमचे पंच देखील सज्ज असतील आणि या मॅचला आपण करूया सुरुवात. कळंबोली संघाचे 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण एक प्लेयर शेवटचा प्लेयर असेल त्याने या प्लेज नावं सांगण्यासाठी. स्पर्धा लाईव्ह आहे त्या अनुषंगाने एखादा प्लेयर आपण पाठवा प्लीज. जो शेवटच्या क्रमांकावर फलंदाजी करत असेल त्या एका फलंदाजाला आपण पाठवा. मॅचला होते सुरुवात आणि इथे मात्र प्लीज आपण एक अतिरिक्तचा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्सशी संपर्क करा. टीम कळंबोलीला इथे मात्र बनवायच्या त्या म्हणजे 33 धावा 11.00च्या सरासरीने इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना देऊयात आपण खूप सारे शुभेच्छा. हो पहिला चेंडू इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. पहिला चेंडूवरती गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज बॅटर्सचे नावं आपण सांगायचे. टीम कळंबोली आमच्यापर्यंत बॅट्समनची नावं पोहोचवा. त्यासाठी आम्ही तुमचा अतिरिक्तचा एक खेळाडू आमच्यापर्यंत येण्यासाठी वारंवार विनंती करतोय. आडव्या बॅटने ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. पंचांचा वाईटचा इशारा. आमच्या ऑफिशियल स्कोरर यांना व्यत्यय येतो त्या अनुषंगाने लगेचच आपला 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्सशी संपर्क करा. ओ आणखी एक बॅक टू बॅक ठेसरा चेंडू. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून. पहिला चेंडूवरती सिंगल तदनंतर डॉट तदनंतर एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव आली आणि आता देखील अप्रतिम गोलंदाजी करताना हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आडव्या बॅटने ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न झाला होता. धावबाची संधी होती परंतु बॅटर पोहोचले नव्हते. त्या दिशेने जर फेकी झाली असती कदाचित तिथे मात्र सामन्याचा आणि या शेवटच्या षटकाचं काहीतरी चित्र वेगळं असतं. परंतु इथे अंतिम चेंडूवरती सिंगल एकटवली आणि पहिला षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा आणि आता मात्र विजयाचं समीकरण उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या त्या म्हणजेच 29 धावा. 12 मध्ये 29 बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार. हो इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू देखील येतो डॉट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये. एका धावेने इथे मात्र फारसा फरक पडणार नाहीये मधाच्या आतमध्ये टीम शहापूरला. कारण की ओ फटका लाजवाब. इथे मात्र प्रयत्न लाजवाब. क्या बात आहे. हा झेल टिपलाय की नाही परंतु 100% फर्स्ट दिले होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मयूर होते. मयूरचं कौतुक करावं लागेल. जजमेंट चांगला होता परंतु चांगला प्रयत्न राहिला. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मधील धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 6 धावा. 6 धावा धावफलकावरती आहेत. हो रायझिंग अँड सब रायझिंग डिलिव्हरी यष्टांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. हा चेंडू देखील येतो निर्धाव.
इम्प्रेसिव्ह गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये. गणेशला आपण पाहिलं 4 धावा फेकल्या. त्याच्यानंतर अमितला आपण पाहतो त्याने देखील 2 धावा खर्च केल्यात. परफेक्टली यॉर्कर. सातत्याने इथे मात्र यॉर्कर लेंथ चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाजीच्या वतीनं. 33 बनवायच्या होत्या परंतु इथे मात्र थोडासा अडचणीत सापडला मात्र आतमध्ये संघ कळंबोलीला आपण पाहतोय. संकेत आणि तुषारला इथे मात्र पूर्णपणे जखडून ठेवलाय. मोठा फटका मारू दिला जात नाही. अंतिम चेंडू षटकातील गोलंदाज अमित. ओ आता मात्र व्हेरिएशनच्या नादामध्ये भीमर इथे चेंडू फेकला. भीमर चेंडू होता आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. पाहूया या चेंडूवरती किती धावा घेण्याचा प्रयत्न होईल कारण की आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे अंबरचे संघाच्या वतीनं. ओ इथे मात्र स्विंग केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉन्डी लाईनच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार परंतु क्षेत्ररक्षक आलेत. आय थिंक सो तिथे पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील की इथे चेंडूला अडवले की चौकार असेल परंतु लगेचच प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी. टेंभिवली मनीष आमच्यापर्यंत रिपोर्ट करा. यस धावा रोखल्यात. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण कौतुक करावं लागेल. परेशचा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून त्यांनी कामगिरी चांगली केली. 2 षटकांचा खेळ समाप्त. आफ्टर 2 ओव्हर्स धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायच्या तब्बल 24 धावा बनवायच्यात. यस 6 चेंडू आणि 24 धावा. 4 षटकार मारावे लागतील इथे मात्र. अंतिम षटक आहे. 6 चेंडू आणि 6 मध्ये 4 षटकार मारावे लागतील. आडव्या बॅटने ऑनसेलला या ठिकाणी मात्र चांगला चेंडू मारला. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक येतील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय. यस धाव नसणार आहे. पंच स्पष्टपणे इथे मात्र नकार दष्टपणा कारण की दोन्ही बाजूने स्ट्राईक सोडणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने फक्त एकच धाव मिळेल. 23 अजूनही बनवायच्यात. 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच टेंबिवली आपण सज्ज राहा तुमच्या अगेन्स्ट. टॉस सोडवलेला आहे का. यस टॉस सोडवलेला आहे. जो शेड्यूल आहे त्यानुसार मॅच असेल. एक धाव मिळेल आणि धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा बनवायच्यात 22. लो फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र नव्या बॅटनं ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झाला. सिंगल मिळेल. तीन चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्यात आय थिंक सो 21 बनवायच्यात आणि हा अंतिम चेंडू जो असेल तो नक्कीच या ठिकाणी मात्र महत्वाचा असेल. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. 4 चेंडू फेकलेत राजने आणि धावा खर्च केल्यात फक्त 3 आणि सामन्यामध्ये आता मात्र मजबूत पकड निर्माण केल्या ते म्हणजे टीम अंबरशेने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे आणि आता मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओ फटका दमदार आहे. उंची जास्त. ओ क्या बात आहे. कमालीचा झेल टिपलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक होते. येस आमचे साथी समालोचक मित्र विशालजी पाटील प्लीज आपण या. लंच ब्रेक आपला झालाय. प्लीज लंच आलेला. आडवा बाटण्या ऑन साइडला आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षणाने सामना जिंकला. टीम अंबरशेने अंबरचं संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम कळंबोलीचा देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू. आणि या माचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट ज्याने फटकेबाजी करत असताना 17 धावा धावफलकावरती जोडल्या
आणि गोलंदाजी देखील अप्रतिम केली. एक विकेट